मी 100% गॅरंटी देऊन सांगते बरं का. अशा पद्धतीने बनवलेली शिमला मिरचीची भाजी तर तुम्ही कधीच खाल्ली नसणार आहे बरं का. तर काय करायचं, शिमला मिरची घ्यायची आणि ती ना अशा पद्धतीने कट करून घ्यायची, म्हणजे सगळ्या बिया एकदम छानपैकी मोकळ्या होतात. नंतर सगळ्या बिया मोकळ्या झाल्यानंतर धुवून घ्यायचं. बारीक चिरलेला कांदा एका ताटात घ्यायचा, लसूण खोबरं याचं वाटण, मीठ, घरगुती तिखट, धने पावडर आणि लाल मिरची पावडर आणि शेंगदाणा कूट आणि तेल टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर टाका, माझ्याकडे नव्हती म्हणून नाही टाकली मी. नंतर मिक्स झाल्यानंतर शिमला मिरचीत हे छान असं वाटण भरून घ्यायचं आणि तवा किंवा कढईत गरम करायला ठेवून द्यायची. तेल टाकायचं, तेल गरम झालं की जिरी मोहरी कढीपत्ता आणि या मिरच्या ह्याच्यात टाकून घ्यायच्या आणि ना ताट ठेवायचं. आता हे 5 मिनिट असंच ठेवून द्यायचं. थोडीशी वाफ आली की हे छान असं पलटी करून घ्यायचं, म्हणजे एकदम छान टेस्ट येते. आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर परत 5 मिनिट झाकून ठेवायचं. एकदम छानपैकी शिमला मिरची भरली अशी तयार होते आणि टेस्टला खूप भारी लागते. एकदा नक्की बनवून बघा.